आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला दुःखद बातमी ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली। मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते। त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलंय। या पार्थिवाचं अंत्यदर्शन माटुंगा इथल्या त्यांच्या राहत्या निवासस्थानी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 या वेळेमध्ये मिळणार आहे आणि त्यांच्या पार्थिवावर दादरच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील। दरम्यान काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव मनोहर जोशी हे सक्रिय राजकारणापासून लांबच होते। साहजिकच अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आता तुम्ही जे विचारलं बरोबर आहे। मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, मनोहर जोशी केंद्रीय मंत्री होते, पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते। कोणताही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात। संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले। एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती मेळगाव कारवारच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला, तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी सुद्धा होते। मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरं का यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं, तेव्हा एक ब्राह्मण मुख्यमंत्री केला म्हणून टीका झाली। महाराष्ट्राला प्रथमच एक ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाला अशी टीका झाली। पण बाळासाहेबांनी कधीही कोणाची जात पाहिली नाही, त्याचं कर्तृत्व आणि कर्तबगारी पाहिली आणि मनोहर जोशींनी मुख्यमंत्री म्हणून ते कर्तव्य पार पाडलं आणि बाळासाहेब ठाकरेंची जी स्वप्न होती विकासासंदर्भात ती त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाली। मी एक शिवसैनिक म्हणून नेहमी त्यांचा आदर केला। हजारो शिवसैनिक हे त्यांच्यासाठी ते आदर्श होते। आज त्यांची दुपारी 3 वाजता अंत्ययात्रा निघेल, आम्ही सगळे त्यात सहभागी होऊ। आणि ते त्रस्त होते, परंतु तरीही त्यांचं बारीक चाणाक्ष लक्ष मनोहर जोशी सरांचं निधन ही देशाला, महाराष्ट्राला आणि विशेषतः मुंबईला अतिशय दुःखद अशा पद्धतीचा ही घटना आहे। सरांची उंची ही सर्व क्षेत्रामध्ये खूप मोठी होती। राजकारणामध्ये नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष हा एवढा मोठा प्रवास सरांनी थक्क करणारा त्यांचा प्रवास आहे। 1995ला बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस शिवसेना युतीचं भाजपचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली, त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून पण उत्तम पद्धतीनं काम केलं। त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पण त्यांची कारकीर्द आपल्या सगळ्यांच्या कायम स्मरणात राहील अशा प्रकारची कारकीर्द राहिली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून मनोहर जोशी सरांना श्रद्धांजली अर्पण केली। पाहुयात देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशींच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे। माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता। नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभा अध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले। विधानसभा आणि विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा 4ही सभागृहात प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांनी मिळवला। अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती। वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन, वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही। महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही आणि मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे असं ट्विट केलंय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि मनोहर जोशी सरांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणतायत मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरू राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावरती बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जे मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. 1966 पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं. तर शरद पवार यांचं देखील ट्विट आपण पाहूया. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर मनोहर जोशी यांचं निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टोक्ती आणि धडाडीनं काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशींची ओळख होती. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती. मी जोशी कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट शरद पवार यांचं. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट केलंय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी, सदैव शिवसेना आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा कडवट शिवसैनिक आज हरपला. मनोहर जोशी सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती असं ट्विट आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं.